मार्कवरती दिलीप कांबरी पहिल्या षटकासाठी तयार होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघ मैदानावरती ताकदवर एकाच ताकदीचे आणि एकाच दर्जाचे पाहायला मिळतील. बदलापूर वांगणी परिसरातील दोन मातब्बर संघांच्या दरम्यान इथे झुंजीला सुरुवात होतीये. 12:30 वाजता पहिला बॉल पडतोय आणि निश्चितच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि या मॅचला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. सलामीची जोडी मैदानात सज्ज होतीये. गावदेवी आंबेशिव संघासाठी आघाडीचे धाकड फलंदाज, एका बाजूने आकाश आणि दुसऱ्या बाजूने मयूर. बिग फाईट मॅच. गोलंदाजी मार्कवरती दिलीप कांबरी. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये तैनात झालेले तुम्ही पाहताय. विकेट कीपर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मिड ऑन 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप कांबरी पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना दोन्ही संघ या मॅच मध्ये आपण पाहताय तर एकाच ताकदीने उतरतील. पंचांचा हिरवा कंदील येईल आणि इथे मॅचला होईल सुरुवात. मिस्टर DK सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. पहिलाच बॉल ऑफ साइडला शफल झाला. अक्रॉस बॅटनं जबरदस्त फटका, घुटना वाकवला आणि त्यानंतर हा जबरदस्त प्रहार स्क्वेअर लेगला पार करत असताना धावा मिळतील 4. पहिला चौकार. बॅटमधनं आलेल्या पहिल्या 4 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि स्कोर कार्डचा श्रीगणेशा करत असताना बदलापूर वांगणी परिसरातील दोन धाकड संघांच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आघाडीची जोडी नंबर 1, एका बाजूने मयूर आणि दुसऱ्या बाजूने आकाश. सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती मयूरच्या बॅटमधनं मिळाल्या 4 धावा आणि सुरुवात जर आपण पाहाल तर दमदार झाली आहे. बॉलर तयार. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट, अतिशय सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहताय तर जबरदस्तरित्या यावेळेस हाताळलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. उंची कमी ठेवली. शॉट ऑफ गुड लेंथ. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा खाली राहिला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. या अनुषंगाने आपण पाहताय तर हा चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ. दिलीप कांबरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना पहिला बॉल चौकार, त्यानंतर डॉट. यावेळेस ओव्हर पिच मिडॉनला पार केलंय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळताय 4. हा चौकार. इथून गती प्राप्त करून देण्याचं काम केलं जातंय. पहिल्या 3 बॉलवरती 2 चौकार येत आहेत. दिलीप वरती प्रेशर आहे. यावेळेस ऑफसाइडला शफल होत. अक्रॉस बॅटनं जबरदस्त फटका. बॅटवरती बरोबर आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मयूर ताम्हाणे आणि आकाश ताम्हाणे ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. मयूर ताम्हाणे आक्रमक भूमिकेत. दिलीपचा हा चेंडू इथे पहा इनसाइड आउट. फटका जबरदस्त क्लासिकल अंदाज. फिल्डर आपण पाहिला. मिड ऑफचा फिल्डर लॉग ऑफचा फिल्डर लॉग ऑनला घेतला आणि निश्चितच दिशा पाहिल्यानंतर आपण पाहताय फिल्डिंगचा मोयाने घेतला आणि त्यानंतर एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या अगोदर आपण पाहताय चौकार ज्या पद्धतीने लॉंग ऑनला फिल्डर चेंज केला होता. इथे बॅटची कडा. उत्तर दिले दिलीप कांबरीनं. निश्चितच कडा लागल्यानंतर विकेटच्या मागे संधी आली आणि या संधीचं सोनं करत असताना झेल टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना एक सुंदर कॅमिओ मैदानात समाप्त होत असताना मयूर ताम्हाणे बॅक टू द पॅव्हेलियन.
विजय. पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. संमिश्र सुरुवात. पहिल्या 5 बॉलवरती आपण पाहिलं तर वर्चस्व राहिलं मयूर तामानेचं. धावा भरपूर त्यानं वसूल केल्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना 3 चौकार 1 षटकार ठोकला. स्कोर कार्ड टोटल आपण पाहताय 18 या आकड्यावरती. मात्र शेवटच्या बॉलवरती दिलीप कांबरीनं आपला जलवा दाखवला. स्लोवर वनचा वापर केला आणि त्यानंतर आपण पाहताय तर विकेट मिळवली आहे. कुळगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आयोजन समितीशी संपर्क साधा. लवकरात लवकर संपर्क साधा. कुळगाव संघाचे कॅप्टन आपण त्वरित ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधा. अगदी लवकरात लवकर या. षटक पहिलं संपलंय. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धावा बनल्यात एकंदरीत 18. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती धीरज. दुसऱ्या षटकासाठी इथे तयार होत असताना धीरज कांबरी. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं 18 धावा आल्या. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. धीरज कांबरीचा पहिलाच बॉल. बॅटची कडा लागली आहे. गलीमधनं चाललाय चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. दन 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 करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. निखिलजी सुभाष मेहर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. निखिलजी मेहर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चांगला बॉल. कमबॅक केलं धीरज कांबरी. ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवरती बॅटची आउटसाइड एज लागली. त्यानंतर आपण पाहताय तर निश्चितच शॉर्ट थर्डमॅन आणि गलीला पार करत असताना चेंडू 4 धावांसाठी गेला. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 चा दुसरा बॉल डॉट. गोलंदाज धीरज कांबरी गोलंदाजी करत असताना. व्हेरी गुड बॉलिंग. फुलर लेंथ होता. निश्चित आपण पाहताय यष्ट्या वाचल्यात मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. बॅट फिरवली मात्र जेव्हा बॅट आली त्याच्या अगोदर चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धीरज कांबरी षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. यावेळेस इथे आपण पाहताय मिस टायमिंग. दैव बलवत्तर शॉर्ट फाईन लेग आणि यष्टी रक्षकाच्या मध्ये चेंडू ड्रॉप झाला. लेग बायचा इशारा आहे. निश्चितच एक सिंगल मिळेल लेग बायची. धावफलकावरती जोडली जाईल. धीरज कांबरीनं मात्र इथे चांगलं कमबॅक आपल्या टीमला करून देण्यासाठी विडा उचललाय आणि आपण पाहताय तर चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर मिळाला. त्यानंतर मात्र त्यानं चांगलं कमबॅक केलं. हा चेंडू चांगला आहे. विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. मान्यवर दिनेशजी भोईर ढोके साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दिनेशजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण या. आणि कुळगाव संघाचे कॅप्टन कुळगाव संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. अंपायर डिसिजन अवांतरचा इशारा. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते टोटल आपण पाहताय तर 24 या आकड्यावरती 24. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धीरज कांबरी गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त गोलंदाजी. अपील केलंय. लाऊड अपील. पंचांनी बोर्ड आकाशाकडे केलाय आणि फलंदाजा विकेट गरजेची होती. धावा वेगानं पुढे चालल्या होत्या. एकंदरीत आपण पाहिलं टोटल स्कोर कार्ड वरती 2 बाद 24 पाहायला मिळत आहेत. 2 षटकानंतर 24 धावा धावफलकावर कमबॅक झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आक्रमण मोठं झालं होतं. बॅटिंग करत असताना गावदेवी आंबेशिव संघाने आक्रमक हल्ला केला. मात्र त्यानंतर आपण पाहताय धीरज कांबरीचं षटक जर आपण पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करत असताना आपल्या टीमसाठी इथे एक चांगलं कमबॅक मैदानावरती करून दिले. कुळगाव संघाचे कॅप्टन मित्रांनो आपण कुठं असाल तर या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. आपल्याला आम्ही वारंवार या ठिकाणी ऑफिशियल कॉल देत आहोत. कुळगाव संघाचे कॅप्टन
दोन षटकं संपली आहेत आणि दोन षटकात 24 धावा आल्यात. दोन्ही संघांसाठी संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा भरपूर आल्या, तब्बल 18. त्यानंतर या षटकात चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज श्री तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी तयार होतोय. दोन षटकात 24 आल्यात, 2 बाद 24. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आकाश. पहिलाच बॉल, मिस टायमिंग, झेलची संधी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. इथे आपण पाहताय सूत्र अवलंबलंय आणि पहिल्याच बॉलवरती श्रीला मिळालं सुयश. विकेट नंबर 3. मैदानाच्या बाहेर जात असताना आकाश. विकेट गॉन. या ठिकाणी मिळालाय. 3 बाद धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 24 धावा. आकाश ज्यानं निश्चितच एक चौकाराच्या साह्यानं सुरुवात केली, त्याला मैदान सोडावं लागलं. सुरुवातीला आपण पाहिलं तर आक्रमक हल्ला. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा. त्यानंतर केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय तर अर्थातच आपल्या टीमसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमसाठी. धीरज कांबरीचं सुंदर षटक. ज्या षटकात आपण पाहताय तर उत्कृष्ट गोलंदाजी झाली. षटक क्रमांक 3 साठी श्री आला. त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट इथे अर्जित केली आहे आणि आपल्या टीमसाठी या ठिकाणी आपण पाहताय तर एक चांगलं कमबॅक मैदानावरती करून दिलंय. क्रिकेटचा हा खेळ कमबॅकसाठीच ओळखला जातो. ज्या ज्या वेळेला आपण पाहताय मैदानावरती संघ संकटात असतो, कुणाला तरी येऊन संकट मोचकाची भूमिका पार पाडायची असते. इथे चांगला चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. फलंदाजाला काही कळायच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा जबरदस्त अनप्लेबल डिलिव्हरी श्रीच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. आपण कुठं आसपास असाल तर आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. असा कुठला माईक नाही ज्याचा आवाज मैदानाच्या आसपास गेला नसेल. चला, कुळगाव टीमचे कॅप्टन आपल्याला वारंवार आम्ही कॉल देत आहोत. आपण या ठिकाणी संपर्क साधा. भरपूर झालं ना, 7-8 वेळ झाला. समितीच्या वतीनं मित्रांनो कुळगाव संघ आपल्याला सातत्यानं वारंवार ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे. षटक चौथं चालू आहे श्री गोलंदाजी मार्क वरती, ज्यानं मात्र इथे सुरुंग लावलाय. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. ही इज ऑन हॅट्रिक. श्रीचा हा चेंडू आपण पाहताय फुलटोज होता. निश्चित या चेंडूवरती हलक्या हाताने खेळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि इथे पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सिंगल तर यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलकावरती इथून ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वरती 2 धावा इथे जोडल्या जातील. टोटल आपण पाहताय 26 धावा. षटक क्रमांक चालू असताना 3. पहिल्या षटकात तब्बल 18. त्यानंतर आपण पाहताय तर तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा रोखल्यात. कमबॅक काय असतं हे वांगणीकरांनी मैदानात दाखवून दिले. अर्थातच ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ मैदानावरती गोलंदाजी आणि फिल्डिंग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करत असताना कमबॅक केलं. पहिल्या षटकात जरूर 18 आल्या. त्यानंतर त्यांनी मात्र एकमेकांना धीर देत असताना धीरजनं जबरदस्त गोलंदाजी केली. इथे आपण पाहता श्री गोलंदाजीसाठी आला. त्यानं 3 चेंडू टाकले, 2 विकेट अर्जित केल्यात. निश्चितच चांगली गोलंदाजी तो करतोय. ओव्हर नंबर 3. स्ट्राईक वरती बॅटिंग करत असताना सुमित. 26 धावा. ओके, टाकलाय तो चेक करायचा आहे का पुढचा? पुढचा. ओके, तिचा चला तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जॉईन व्हा कंट्रोल रूम मध्ये. चेंडू चेक करायचा आहे. बॅट फिरवली, संपर्क नाहीये. चांगला चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. अगदी समोरून फिरवलं, थोडं बाहेर काढलं.
इथे चेक केलं जाते. विवेक गायकवाड सर आमच्या सोबत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाते. गोलंदाजाच्या गोलंदाजी शैलीवरती थोडासा इथे डाऊट आहे बॅटिंग टीमचा. अंपायर चेक करतायत. विवेक गायकवाड सर या ठिकाणी चेक करतायत. गोलंदाजानं जो चेंडू टाकला आहे तो या ठिकाणी चेक केला जातोय. जर सदोष असेल गोलंदाज सदोष आहे या अनुषंगाने हा बॉल नो आणि गोलंदाजाला या इथे गोलंदाजी करता येणार नाही. नो बॉल आहे. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय होता आणि इथे तिसऱ्या पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. चला स्पीडअप करा. पंचांच्या निर्णयावरती आपण जास्त चर्चा करू नका. आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गॅदर करत असताना एकच सिंगल धाब्यावरती संतुष्ट राहत आहेत. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक सिंगल मिळतीये. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्डला जोडली जाईल. प्रथम फेरीचा हा शेवटचा सामना या ठिकाणी पार पडत असताना एका बाजूने आपण पाहताय ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी आंबेशिव या दोन संघांच्या दरम्यान हा बिग फाईट मुकाबला. स्ट्राइक रोटेट झाली आहे. इथे आपण पाहताय जयचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. शरीरावरती आदळत असताना कुठल्याही प्रकारचं या चेंडूवरती उत्तर नव्हतं. जयच्या माध्यमातून टाकलेला हा डॉट. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. जयचा जर आपण विचार केला तर या षटकासाठी तो आला. उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आणि अद्यापपर्यंत आपण पाहताय तर गोलंदाजी तो सुंदर टाकतोय. स्कोर कार्ड वरती टोटल 28 धावा. 28
यावेळेस बॅटची कडा लागली आहे विकेटच्या मागे. सुंदररित्या यावेळेस जज केलंय आणि अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज बाहेर जातोय. विकेट मिळाली अजून एक. जयला मिळालं सुयश. इथे आपण पाहतोय तर झटका अजून एक लागला. तिसरा षटकाचा खेळ संपन्न झालाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना सुरुवातीला पाहायला मिळाले, मात्र त्यानंतर कमबॅक केलं अर्थातच वांगणी या टीमनं. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आंबेशिव या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा. आपण अतिरिक्त वेळ खर्च करत आहोत. मध्ये आपला जास्त वेळ खर्च झालाय, तो इथून कव्हर करावा लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहताय जमल्यात त्या एकंदरीत 28. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज धीरज पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी चालू करतोय. बॅटिंग करत असताना सुमित जमदरे संघाचा तारणहार बॅकबोन, तर त्याला साथ देण्यासाठी नरेश कडव हा फलंदाज मैदानात आलाय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. धीरजच्या खांद्यावरती जबाबदारी. धीरज कांबरी ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघासाठी चौथं षटक या ठिकाणी चालू करतोय. स्ट्राइक वरती सुमित जमदरे. यावेळेस समोरच्या दिशेला जागेवरनं डिलिव्हर केलाय. कडक हिट. परफेक्ट टोला. बॅट वरती जसा लागलाय 6 धावांची मोहर उमटवली होती. धावा मिळतील 6. सिक्सर. सुमित जमदरे बराच वेळ स्ट्राइक साठी तडफडत होता. निश्चितच जसा स्ट्राइक वरती आलाय तसा मात्र त्याने इथून हल्ला चढवलाय. या मॅच मध्ये आपण पाहताय तर मिडल ऑर्डर मध्ये येऊन आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी त्याला साकारायची आहे. नेहमीच या रोल मध्ये यशस्वी राहिलाय. आपल्या संघासाठी इथे बॅटिंग करत असताना ओरपी चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. षटकार मिळालाय. बिग हिट. धीरज कांबरी या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहताय तर संघाला कमबॅक ज्यानं करून दिलं. वांगणी टीमसाठी हे चौथं षटक. पहिल्या बॉलवर सिक्सर. इथे उंच गेला. अगदी आपण पाहताय आकाशामध्ये लुप्त झालेला हा चेंडू झेल टिपण्यासाठी धावला, मात्र हा झेल ड्रॉप केलाय. शेवटच्या मोमेंटला हातामधनं ड्रॉप झाला आणि इथे आपण पाहताय तर यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 36 धावा धावफलकावर. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. पूर्वार्धात बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी आंबेशिव. बॅटिंग करतोय सुमित जमदरे. एक षटकार एक दुहेरी. यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवलंय. निश्चितच आपण पाहताय तर कव्हरला पार केलंय. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुमित जमदरेच्या बॅटमधनं धावा मिळताय 4. चौकार. चौकार. चौकार आणि सलगच्या या 2 चौकार आणि स्कोर कार्ड टोटल आपण पाहताय जाऊन पोहोचलं ते 44 या आकड्यावरती. 44. 44 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना सुमित जमदरे जिम्मेदारी खांद्यावरती घेत असताना पाहायला मिळतोय. आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळ मैदानात पेश करत असताना संकट समयी धावून आला. सुरुवातीला आपण पाहिलं सुरुवात चांगली झाली. त्यानंतर धीरज कांबरीचं दुसरं षटक आपण पाहिलं असेल तर विध्वंसक राहिलं. त्यानंतर तिसरं षटक सुद्धा सुंदर आलं. चौथ्या षटकावरती हल्ला करणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला काउंटर अटॅक सुमित जमदरेच्या माध्यमातून. सलगचे आपण पाहताय तर 2 चौकार
एक षटकार सुद्धा आला होता. इथे आपण पाहू शकताय ऑफस्टमच्या जास्त बाहेर पिच केलं, तिथून वळण घेत बाहेर निघणार हा चेंडू. विकेट किपर जोपर्यंत कलेक्ट करतोय अंपायरने इथे घोषित केलं येस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल, स्कोअर कार्ड वरती इथे जोडली जाईल. धावफलकावरती एका धावेची मदत येते. धावफलक पुढे जातं एकंदरीत 45 या आकड्यावरती 45. बॉडी लाईन फुल टोज, बॅट फिरवली आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. यस, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. ऑनफिल्ड डिसिजन आपण पाहताय तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे ऑनफिल्ड अंपायर्सने. तिसरे पंच विवेक गायकवाड सर या ठिकाणी चेक करतील. ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची उंची, गुणवत्ता तपासली जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 धावा मिळतील, स्कोअर कार्डला इथे ऍड केल्या जातील. बॅटिंग करत असताना आंबेशू संघाला 2 धावा मिळत आहेत. धावफलक पुढे जातं 47 या आकड्यावर. ओव्हर नंबर 4, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. धीरज कांबरी. चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. धीरजची शैली तुम्ही पाहताय, अगदी आपण पाहताय तर टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी तो करतोय. 4 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती टोटल बनल्यात एकंदरीत 47 आफ्टर 4 ओव्हर 47 ऑन बोर्ड. मैदानात थोडं पाणी पाठवा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती टोटल आपण पाहताय तर धावा बनल्या 47. शेवटचं महाअंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. 47 बनल्यात. उर्वरित 6 चेंडूंवरती धावा किती बनतील? सुमित जमदारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तर संघर्ष योद्ध्याची भूमिका ज्यानं पार पाडली. संघ अडचणीत सापडत चालला होता. एका पाठोपाठ एक आपण पाहताय तर वैभव 0, विजय 0, ओमकार 0. त्यानंतर सुमितनं जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारली. धावफलकावरती धावा जोडल्या 47. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. 4थं षटक संपलंय. लास्ट ओव्हर, शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. तुषार. 5वं षटक. 47 बनल्यात. तुषारला इथून मात्र हुशारीनं गोलंदाजी करावी लागेल. लास्ट ओव्हर, स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. बॅटिंग करत असताना नरेश. पहिलाच बॉल, बॉडी लाईन आपण पाहताय पायावरती आदळलाय. चेंडू पकडून फेक करतील. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल मिळेल, स्कोअर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकता 48 या आकड्यावर. सुमितला स्ट्राईक गरजेची होती आणि ती मिळाली आहे. उर्वरित 5 बॉलवरती धावा किती बनवेल हे आपल्याला पाहायचंय. इथे आपण पाहताय तर लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. लास्ट ओव्हर, पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाली. स्कोअर कार्ड टोटल जर आपण पाहिलं तर पोहोचलंय 48 या आकड्यावरती. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक.
गोलंदाज तुषारवरती जिम्मेदारी दिली आहे. शेवटच्या अंतिम षटकासाठी तो गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, उर्वरित 5 बॉल किती बनतील? सुमित पुन्हा एकदा खोदून काढले, काय फटकेबाजी करतोय, लाजवाब. डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग या ठिकाणी करत असताना एक्स्ट्रा कव्हरला सातत्यानं टार्गेट करणारे फार कमी फलंदाज असतात. त्याच्यामध्ये नाव शुमार होत असताना सुमित जमदरे, क्लासिकल बॅटिंग, चौकार. चांगली बॅटिंग, बॅटिंग. टीमला गरज असताना, संघ निश्चितच धावा मागत असताना धावफलकाला इथून आकार देण्याचं काम करतोय. स्कोर कार्डला सजवण्याचं काम करतोय. टीमला इथून आधार देण्याचं काम करतोय. ग्रेट फिनिशरची भूमिका अदा करण्याचं काम करतोय सुमित जमदरे. जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षांचा अनुभव. हा अनुभव मैदानात वापरलाय. गुड बॅटिंग. पाहिलं जाईल, पाहिलं जाईल. चांगला बॉल इथे आपण पाहताय, लेफ्ट केलं. सुमितला वाटलं कदाचित ऑप्शनच्या जास्त बाहेरून जातोय, मात्र पंचांनी इथे आपण पाहताय तर सांगितलं येस इट इज फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू वाईड लाईनच्या अगदी आपण आसपास लहरताना पाहायला मिळाला. डॉट येतोय. ही हुशारी पाहिली तुषारची. गोलंदाज तुषार राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. रिटर्न बॅक टू द पॉपिंग बॉलिंग मार्क. तुषार शेवटचा अंतिम निर्णायक षटक. जागेवर टोलवलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. उंची गाठली, लांबी सुद्धा गाठली. आंबे शिवगामचा ब्रँड या ठिकाणी पेश करत असताना चेंडूला पाठवलं हवाई सफर वरती. एअर स्ट्राईक, सिक्सर. कडक बॅटिंग. सुमित जमदरेनं मात्र इथे इम्प्रेस केलं. आपल्या टीमसाठी आणि आपल्या संपूर्ण चाहत्यांसाठी इथे धुवाधार बॅटिंग पेश करतोय. कडक बॅटिंग. शेवटच्या अंतिम षटकासाठी या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार आलाय आणि त्याच्यावरती हल्ला बोल. धावा गरजेच्या आहेत. टोटल आपण पाहिलं तर बनल्यात 58. उर्वरित इथूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंवरती धावा किती बनतील ह्या निर्णायक असतील. स्ट्राईक वरती सुमित. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजानं. यष्ट्यांवरती बरोबर टार्गेट केलं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुमितचा फसलाय आणि फलंदाज माघारी जरूर परतेल. मात्र मैदानात आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी साकारली. चांगला कॅमिओ पेश केला आणि त्यानंतर मैदान सोडतोय सुमित जमदरे. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना तुषार गोलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम चेंडू इथून मार्गस्थ होईल. बॅटिंग करत असताना सुमितनं एक चांगला कॅमिओ इथं मैदानात पेश केला. धावफलकाला टोटल पोहोचवलं तब्बल 58 या आकड्यावरती. 58 ऑन बोर्ड. 58 बनल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूवरती धावा किती बनतील हा एक प्रश्न आहे. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल. बॉलर तयार तुषार. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तुषार. 58 बनल्यात. लास्ट बॉल, लास्ट ओव्हर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तेजस बोराडे, अजून एक स्टार प्लेयर. शेवटच्या बॉलवरती धावा किती जमवेल हे पाहायचंय. पायावरती बॉल. हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर खेळलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट जरूर गमावली आहे. मात्र टोटल आपण पाहताय धावा सन्मानजनक बनल्यात 59 आणि बनवाव्या लागतील टोटल 60 धावा ज्या वेळेला ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ मैदानात उतरेल.
ब्रदर ग्रुप आपटी. मित्रांनो, जर पहिला बॉल पडला तर आपल्याला या ठिकाणी समोरच्या संघाला टॉसविन घोषित केलं जाईल. चला धावत या. मेन इन ऑरेंज आपटीवाले चला धावत या थोडे. जाणता राजा शिळ संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत भूषण. ब्रदर ग्रुप आपटी या टीमचे कॅप्टन या आमचे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टॉस केला जातोय या ठिकाणी आपण पाहताय. तर शिळ आणि आपटी या दोन संघांच्या दरम्यान सामना 4 षटकांचा असेल. छापा कॉल आहे. येस, छापा आलाय. छापा आलाय. गावदेवी आपटी संघानं टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. 4 षटकांची मॅच. काय निर्णय घेतोय? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. नक्कीच मध्यरात्र उलटून गेली आहे. निश्चितच 4 षटकांची मॅच असेल. कसं वाटलं बदलापूरला येऊन आणि इथे खेळून? खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. नियोजन तर खूप छान आहे. नक्की नक्की. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये जिंकण्याचा इरादा आहे. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतंय. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाणता राजा शिळ संघ यंगस्टर टीम आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगले खेळला. त्यावेळेस तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. किती धावांपर्यंत रोखशील? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की नक्की. कुठल्या गोलंदाजांवरती विश्वास आहे? गोलंदाज गौरव आहे, सचिन आहे, समाधान आहे, मी स्वतः आहे. नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे आपण पाहताय तर आपटी टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. फिल्डिंग करताना शिळ संघ पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच. द्वितीय फेरीचा सामना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये 60 धाबांचा पाठलाग सुरू होतोय आणि समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करतोय. या ऐकूयात तुषारजी शिंदे सर आपल्या सोबत. धन्यवाद. मध्ये आणि आता खेळाच्या उत्तर अर्धाकडे आपण जातोय, जिथे लक्ष असेल 60 धाब्यांचं. 60 इज द टार्गेट. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. तर ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. दिलीप आणि साई ही जोडी मैदानावरती पोहोचली. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघासाठी. साठ धाब्यांचं लक्ष आहे. 60 इज द टार्गेट. इज द टार्गेट. 60 धाब्यांचं लक्ष आहे आणि इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला. दिलीप आणि साई ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. साई आणि दिलीप ही जोडी मैदानावरती पोहोचली. स्ट्राईक एंडवरती दिलीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट्स प्ले वन पंच म्हणतायत आणि सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 60 इज द टार्गेट. पहिला बॉल.
राईट अमोर द विकेट मिस टाइम स्ट्रोक. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल खूप फाईन जातोय. इनफिल्डला बीट केलंय आणि बॉल जाईल सीमा रेषे पार, चौकार. त्याच बॉलवरती चौकार आला. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती मात्र पॉवर दाखवतात बॅटर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल. फाईन लेग थर्डमॅन, त्यानंतर अगदी मिड ऑफ कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंट आहे आणि एक्स्ट्रा कव्हर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत, झेल टिपतील. वेल जज कॅच आली आहे पहिली सफलता. फलंदाज बाद, विकेट. चार धावा धावपलकावरती आहेत. पहिली सफलता इथे आली. गोलंदाज तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. लक्ष आहे 60 धाब्यांचं आणि पहिली विकेट 4 वरती आली. चला नवीन फलंदाज आपण तो अतिरिक्त वेळ ही महत्वाची सूचना आहे बॅटिंग करणारी टीम. रुपेश क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. इनॅट नंबर 3 वरती रुपेश मैदानावरती पोहोचतायत. तेजस यांनी चांगली सुरुवात दिली. पहिल्याच षटकामध्ये महत्वपूर्ण सफलता ते मिळवत आहेत. 4 धावा धावपलकावरती आहेत. 60 धाब्यांचं लक्ष आहे. 60 इज द टार्गेट. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती, परंतु सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज दिलीप यांनी पहिल्या बॉलवरती चौकार लगावला. पुढच्याच बॉलवरती बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती रुपेश येताना पाहायला मिळत आहेत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही दोन्ही टीमला सूचना आहे. कारण आज या स्पर्धेला उशिरानं सुरुवात झाली थोडीशी. आज उद्घाटन सोहळा खरं तर अतिशय थाटामाटामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आपण पाहिलाय. चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. टाइमर सुरू आहे आणि चला थोडीशी घाई करा. तेजस आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु मला वाटतं डाऊन द लेग हा बॉल होता आणि त्याचमुळे पंचांनी तिथे नॉट आउट घोषित केलंय. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. सुरुवात मात्र दमदार केली आहे. या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिवने दमदार सुरुवात या सामन्यामध्ये केली आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी अंबेशिव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 धावा धावपलकावरती. तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटिंग साठी साई. ऑन साइडला पॉवरफुल हिट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. झेल सुटतोय, जखमेवरती मीठ चोळलं जात आहे. बॉल सीमारेषे पार, चौकार. पिकअप शॉट ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळवते. क्षेत्ररक्षक होते, बॉलच्या खाली देखील पोहोचले, परंतु झेल ड्रॉप झालाय आणि बॉल सीमारेषे पार देखील जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. साई देखील आपलं खातं चौकारानं खोलतायत. सुरुवातीला दिलीप यांनी आपलं खातं चौकारानं खोललं होतं आणि आता साई देखील आपलं खातं चौकारानं खोलतायत. 9 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि झाला असता तर मोठा आघात देखील होऊ शकला असता. चौकार येऊ शकला असता. एकच धाव तिथे मिळेल वाईडची. डाऊन द लेग हा बॉल फलंदाजासाठी सुवर्ण संधी होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फुलटॉस डाऊन द लेग हा बॉल वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. 10 धावा धावपलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 60 धाव्यांचं लक्ष. 60 इज द टार्गेट. 10 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने जरूर 1 विकेट गमावली आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील काउ फेज रिझन मध्ये. तिथून मात्र 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. ओमकार मित्रमंडळ वांगणी 11 धावा धावपलकावरती. आक्रमक फलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. 60 धावांचा पल्ला इथून गाठायचा आहे.
तर आक्रमक क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. 60 इज द टार्गेट. खवदेवी अंबेशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमकार मित्रमंडळ वांगणी. हा मात्र पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना मैदानावरती सुरू आहे. यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूने ब्रदर्स ग्रुप आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये शील संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच, आली आहे सफलता, फलंदाज बाद. जाईल आपल्याला पाहायला मिळाला. वेल जज कॅच फ्रॉम सुमित, आली आहे विकेट. दुसरा धक्का लागलाय ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला. सुमित बाद झालेत. सुमित यांनी चांगला झेल टिपला आणि रुपेशी ते बाद होत आहेत. 11 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती आपण त्वरित उतरायचं विनंती आहे. खूप जास्त वेळ तुम्ही घेताय. ओमकार मित्रमंडळ वांगणी बॅटर रेडी ठेवत जा विनंती आहे. नवीन फलंदाज श्री आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. चला बॅटर रेडी राहू द्या विनंती आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी आपण आपले बॅटर रेडी ठेवायचे. क्रमांक 4 वरती श्री मैदानावरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि आता धावपलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी करणारी टीम सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील बॉल डाऊन द लेग. वाईड बॉलनी इथे मात्र सुरुवात केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 12. पुढचा बॉल कमालीचा फटका इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमा रेषे पार. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस इनफिल्डच्या वरून उडवलाय. 4 धावेंकरता चौकार. सोळा धावा धावपलकावरती आहेत. 16. सोळा धावा धावपलकावरती आहेत. चला बॉल द्या मैदानावरती विनंती आहे. चला 16 धावा धावपलकावरती आहेत. बॉल चॉईस नसणार आहे, त्यामुळे जो बॉल आपल्याला भेटेल त्याने आपल्याला खेळावं लागेल. याची देखील नोंद आपण करून घ्यायची. सुरुवातीला तुम्हाला 2 बॉल चॉईस मिळतील, परंतु तदनंतर बॉल चॉईस नसणार आहे. चला मॅच बॉल देखील मैदानात आलेला आहे. सामना सुरू करा. 16 धावा धावपलकावरती आहेत. सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये फाईनल क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाली होती आणि इथे कदाचित सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. आली आहे सफलता, फलंदाज बाद, विकेट. धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 16 धावा धावपलकावरती आहेत.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ द 3 विकेट. नवीन फलंदाज निहार मैदानावरती दाखल होत आहेत. चला विनंती, आपण त्वरित मैदानावरती उतरायचंय. क्रमांक 5 वरती निहार मैदानावरती दाखल झालेत. इथून मात्र डावाला सावरावं लागेल. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ 60 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग करतोय. नवीन फलंदाज निहार मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 16. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कमालीचा फटका आहे. डीप बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये हा देखील बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार. खराब बॉल. फुल आपण पाहिलेत आणि धावफलक देखील पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. चला स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतो. थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 60 धाव्यांचं लक्ष आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. What a start that is. Improvisation stroke, switch hit. पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल देखील जाईल सीमा रेषे पार. बॅक टू बॅक 2 consecutive in a row बाउंड्रीज. निहार कमालीची बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. 24 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक फलंदाजी निहार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्रमांक 5 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आवश्यकता होती या चौकारांची. बॅटिंग करणारी टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला 60 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. परंतु निहार जेव्हापासून मैदानावरती दाखल झालेत एका वेगळ्या इराद्यानं ते मैदानावरती उतरलेत. 2 चौकार बॅक टू बॅक त्यांच्या बॅटमधून आलेत. प्रत्येक बॉल नंतर जर बॉल चेक झाला तर खूप जास्त वेळ लागेल. बॅटिंग करणारी टीम आपण देखील थोडंसं सहकार्य करा विनंती आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस ऑन साइडला बॉलला दिशा दिली. एकच धाव तिथे प्राप्त होईल. यावर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केलाय. त्यामध्ये सफलता मिळाली काही प्रमाणामध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 60 धाव्यांचं लक्ष्य. 25 धाव्यांपर्यंत हा कारवा जाऊन पोहोचलाय ओमकार मित्रमंडळ वांगणी संघासाठी देखील. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणत्याही दिशेने धावू शकतो. 3 विकेट एका बाजून जरूर गमावल्यात. परंतु निहार यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट तिथे गरजेची होती परंतु ती झाली नाहीये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26 लॉस ऑफ द 3 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 34 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता असणार आहे ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला. साई आणि त्यांच्या जोडीने निहार ही जोडी मैदानावरती आहे. साई यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला आपण पाहिलाय. अठरा बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज तेजस. फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत अलॉंग दी कार्पेट. फंबल झालाय आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. स्वतःला बॅक केलं क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाजाने देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निहार आणि श्री ही जोडी मैदानावरती आहेत. निहार यांनी आक्रमक सुरुवात मात्र या सामन्यामध्ये केलेली आपण पाहिली आहे. 27 धावेंपर्यंत धावफलक गेलेलं पाहायला मिळत आहे. 27 लॉस ऑफ द 3 विकेट. तेजस पुढचा बॉल. प्ले अँड मिस. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लाईन मिस केली. अक्रॉस बॅटने फटका खेळायचा होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. फुदर लेनचा बॉल होता त्याला आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी तुमची आय साईड खूप चांगला असणं गरजेचं आहे. ॲज अ बॅटर म्हणून तुम्हाला गोलंदाजीची लाईन खूप लवकर पिक करावी लागते. ज्यावेळेस पुढच्या लेनच्या बॉलला तुम्ही आडव्या बॅटने प्रहार करताना त्यासाठी मात्र बॉलची लाईन आणि लेन तुम्हाला खूप लवकर पिक करणं गरजेचं आहे. ॲज अ बॅटर त्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. ते मात्र होताना पाहायला मिळालं नाही. बॉलची लाईन टोटली मिस केली आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. तेजस पुढचा बॉल. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर. फटका कमालीचा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फंबल झाले परंतु पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तेजस चांगली गोलंदाजी करते. या षटकामध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. निहार मात्र डबल डिजिटमध्ये पोहोचले. 10 धावेंवरती ते नावाद आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 बॉल 32 धावेंची आवश्यकता आहे. 15 मध्ये 32 धावा अजूनही बनवायच्यात. रजनी क्रिकेटचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. फ्रेंडशिप मित्रमंडळ एरंजाड महोपाडा आयोजित भगवा चषक 2026 कमालीची गोलंदाजी तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकामध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 32 धावेंची अजूनही आवश्यकता. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय युवा यशस्वी उद्योजक सन्मान्य श्रीमान अमोल रमेश सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी. अतिशय जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं केलंय. कौतुक सर्वांचं केलं पाहिजे. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉलच्या दिशेने मात्र पोहोचतायत. क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे. 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉलमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला सुरुवात मात्र दमदार केली होती. या ठिकाणी गावदेवी अमृतशिव संघाने सुरुवातीला विकेट्स मिळवल्यात परंतु ही जोडी मात्र आतापर्यंत डोकेदेखील ठरली आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. बॅटर निहार आणि बॅटर श्री यांच्या माध्यमातून 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 30 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. फुललेनचा बॉल. यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा तिथे क्लीन स्टॉप नव्हता परंतु फंबल झालं. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजून 29 धावेंची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करायचंय. क्षेत्ररक्षण करणारी टीम 12 मध्ये 29 धावेंची आवश्यकता आहे. यानंतर सेकंड राऊंडचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रदर्स ग्रुप आपटे आणि त्यांच्या विरोधामध्ये शीळ संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असणार आहे. 12 बॉल आणि 29 धावेंची आवश्यकता. सकता है
12 बॉल आणि 29 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर दाखल झालेत षटक क्रमांक 4 साठी. पहिला बॉल कमालीचा ड्राईव्ह, परंतु तिथे गोलंदाजाचं देखील कौतुक केलं पाहिजे. फॉलर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता होती 11 बॉल मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला देखील आक्रमक क्रिकेट मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. डाऊन दिले हा बॉल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉल वाईड आहे, परंतु त्यासोबत विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज धावबाद. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती उतरायचंय. एक धाव प्राप्त झाली आहे. 11 बॉल मध्ये अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज तुषार मैदानावरती दाखल होत आहेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 28 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 11 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपण पाहतोय. 11 मध्ये अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज तुषार मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल त्यांना देखील. इथून मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघानं चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड झाली होती, परंतु आता फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज तुषार मैदानावरती दाखल होत आहेत. निहार आणि तुषार ही जोडी मैदानावरती आहेत. निहार याने आतापर्यंत चांगले बॅटिंग केले. 32 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉफ्ट केलाय हा व्हॉलीबॉल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. निहार यांच्या बॅट मधून धावांची कोंडी फोडणारा हा षटकार. 10 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हॉलीबॉल कमालीचा फटका सरळ बॅटने इथे मात्र प्रहार केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्याने जरूर प्रयत्न केले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. षटकार आलाय. 10 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. निहार हार मानत नाहीयेत. ज्यांच्या नावामध्ये निहार आहे ते निहार मात्र हार मानण्यासाठी तयार नाहीयेत. 10 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी आंबेशिव. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 39 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल मध्ये 16 धाव्यांवरती निहार नाबाद आहेत. 9 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजूनही 21 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा अपील, परंतु बॅट सोबत संपर्क आहे यावेळेस बॉलचा असं भासलंय जरूर आणि पंच देखील ते कन्फर्म करतायत. एक धाव इथे बॅटच्या माध्यमातून आली आहे. 8 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता. 40 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. आतापर्यंत कमालीची बॅटिंग निहार यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणीसाठी मात्र तारणारे राहिलेत. 16 धावा आतापर्यंत बनवल्यात. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. फुलरलेनचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह कमालीचा बॉल आहे. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं देखील. गोलंदाज मयूर यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. एक षटकार जरूर आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र फलंदाजांना धावांपासून वंचित ठेवलंय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामधील आतापर्यंत 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. फुल अँड फायनल जावं लागेल ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला देखील. अंतिम षटकामध्ये हा बॉल महत्वाचा आहे. 7 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने देखील येत आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 रिक्वायर्ड इन लास्ट 6 लिगल डिलिव्हरीज. शेवटच्या 6 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 19 ची गरज आहे. 41 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सामना स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आंबेशिव संघ आपल्याला देखील विनंती, आपण देखील थोडीशी घाई करायची आहे. चला स्पीडअप करा सामना, विनंती आहे. गावदेवी आंबेशिव टीम आपण देखील थोडं सहकार्य करायचंय.
टीम मीटिंग खूप जास्ती वेळ घेऊ नका. मॅचचं मोमेंटम देखील महत्वाचं आहे. 6 बॉलमध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. नरेश कडव गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 6 बॉलमध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 रिक्वायर्ड इन लास्ट 6 लिगल डिलिव्हरीज. शेवटच्या 6 बॉलमध्ये 19 धाव्यांची असणे आवश्यकता आहे. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल नरेश कडव यांना देखील आणि चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाज निहार यांना, ज्यांनी आतापर्यंत 17 धावा बनवल्यात. आक्रमक इनिंग ते खेळतायत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 19 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये एक 6 बॉलमध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल फुल टॉस, खराब बॉल होता, त्याला पनिश केलंय. डीप बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये निहार यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. निहार कमालीच्या फॉर्म मध्ये आहेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. ते स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. निहार कमालीची बॅटिंग करतायत मैदानावरती. असं म्हणतात ना, जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ कभी नहीं रखते. तीच बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज निहार यांच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 15 धावा अजूनही बनवायच्यात. अप्रतिम बॅटिंग या डावामध्ये पाहायला मिळाली आहे. बॅटर निहार यांच्या बॅटमधून मॅच डिफायनिंग नॉक ते खेळतायत मैदानावरती. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. निहार यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. चार बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 51 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला निहार यांनी आणि पुढच्या बॉलवरती षटकार देखील आलाय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते निहार यांच्या माध्यमातून. कोणता संघ जिंकेल? प्रेक्षकांना असं वाटलं होतं की हा सामना थोडासा वन वेने झुकलाय, परंतु तसं नाहीये. क्रिकेट जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ जिंकत नाही, कुठलाही संघ पराभूत होत नाही. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, शेवटची विकेट येत नाही किंवा शेवटचा बॉल पडत नाही, तोपर्यंत कोणी जिंकत नाही या खेळामध्ये आणि कोणी पराभूत होत नाही. 4 बॉल 9 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. निहार यांच्या बॅटमधून समोर खेळतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झालाय आणि तिथे 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. वाव, 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि आता 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 53 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. काय इनिंग खेळतायत निहार आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण इनिंग पाहायला मिळाली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका बॅटिंग करणारी टीम, आपण देखील थोडं सहकार्य करायचंय. 3 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग केली निहार यांनी. 12 बॉल मध्ये 29 धाव्यांची खेळी केली आहे निहार यांनी. 60 धाव्यांचा पाठलाग करत असताना मॅच डिफायनिंग नॉक निहार यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. कमालीची बॅटिंग. 3 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पलीकडे. नाव स्कोर्स आर लेवल. 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम बॅटिंग. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय आणि कमालीचा फटका आपण पाहायला ऑन दी अप. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आहे आणि नरेश कडव यांच्यावरती आक्रमण झालंय. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली निहार यांनी. कमालीची बॅटिंग आहे. 13 बॉल मध्ये 35 धावेंवरती निहार नाबाद आहे. निहारची जर बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची बॅटिंग. एका बाजूने 3 विकेट खूप झटपट मिळवल्या.
गावदेवी आंबेशिव संघाने, परंतु ओमकार मित्र मंडळ वांगणी संघासाठी निहार यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली निहार यांच्या बॅटमधून. 3 विकेट अगदी झटपट पटापट आल्या होत्या, परंतु तदनंतर काय बॅटिंग केली आहे निहार यांनी, कमालीची बॅटिंग. आणि आता 2 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. असं म्हणतात ना, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 2 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. एका बाजूने 3 विकेट आल्या, परंतु तदनंतर निहार मैदानावरती आले आणि त्यांच्या नावामध्ये निहार आहे, हार त्यांना मान्य नाहीये. एका धावेची आवश्यकता आहे आणि 1 धाव इथे पूर्ण केली, औपचारिकता पूर्ण केली आहे आणि सांगतायत की हा विजय मी खेचून आणला. वेल प्लेड निहार आणि अभिनंदन टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी. अप्रतिम ही जीत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम आणि हार्ड लक टीम गावदेवी आंबेशिव. चला पुढचे दोनही संघ आपण त्वरित मैदानावरती उतरायचे. ब्रदर्स ग्रुप आपटी आणि सीड